कर्जत दहिवली गावातील दृष्टिहीन विद्यार्थिनी निकिता विष्णू शेंडे हिने प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द कायम ठेवली आहे. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत जाण्याचे तिचे स्वप्न आहे. मंगळवार ऑगस्ट 18 रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर भाऊ घारे यांच्या हस्ते निकिताला अभ्यासासाठी टॅबलेट प्रदान करण्यात आला. सन 2023 मध्ये निकिताची पूर्ण दृष्टी गेली. मात्र या संकटावर मात करत ती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अभ्यास करत आहे. टॅबलेटमुळे तिच्या एमपीएससी तयारीला मोठी मदत होणार आहे. यावेळी निकिताच्या जिद्दीचे कौतुक करत तिचे प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे अशा शुभेच्छा देण्यात आल्या. लोकांसमोरून बोलता नाही येत, पण आता 2023 मध्ये असं झालं की ड्यू टू रेटिना डिटॅचमेंट माझी पूर्ण विजन गेली. माझी राईट आईची विजन 2017 मध्येच गेलेली. अँड देन मी तरी 12वी वगैरे दिली आणि त्याच्यानंतर ठीक आहे पार्शली ब्लाइंड होते पण सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि 2023 मध्ये अचानक माझा लेफ्ट डोळ्याचा पण रेटिना टेअर झाला. मी मल्टिपल सर्जरी केली पण ते नाही झालं व्यवस्थित. त्याच्यानंतर पूर्णच विजन गेली. त्याच्यानंतर 2 वर्ष तरी माझे ट्रॉमामध्ये गेले. त्याच्यानंतर भरपूर माझा ब्लाइंड फील्ड मध्ये मैत्रिणी भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की पुढे तू शिकू शकते आणि हे रायटर आणि बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मी माझं सेकंड इयरचं एज्युकेशन थांबलेलं ते स्टार्ट केलं आणि मी एमपीएससी साठी पण प्रिपेअर करायला चालू केलं. पण प्रॉब्लेम असा झाला की नॉर्मल मुलांसारखं पुस्तकांसोबत अभ्यास करता नाही येत मला. तर मी मल्टिपल लोकांकडे गेली की असा माझा प्रॉब्लेम आहे की माझा असा प्रॉब्लेम आहे. मला आता बिंग ब्लाइंड आणि लेट ब्लाइंड त्याच्यामुळे मला ब्रेल नाही पॉसिबल आहे आता. तर मला असं आहे की टेक्नॉलॉजी आणि डिव्हाइसेसना मला अभ्यास करता येईल पण ती मी अफोर्ड नाही करू शकत. तर मल्टिपल लोकांकडे गेले की असा प्रॉब्लेम आहे प्लीज हेल्प करा. हो आता देतो नंतर देतो ते चालू होतं. पण आता असं झालं की माझं सुधाकर काकांसोबत परवा बोलणं झालं. मी काकांना सगळा प्रॉब्लेम सांगितला की काका असं असं आहे. तर काका म्हणाले तुझ्या पूर्ण एज्युकेशनचं जे काही लागणार जी काही जबाबदारी ती मी घेते. आणि त्याच्यानंतर काल त्यांनी मला परत फोन केला बाळा मी बाकी सगळं बघतो पण तुझं विजनचं काय होऊ शकतं का. तर मी म्हणाले की काका त्यांना सांगितलं मी की रेटिना माझा सिव्हिअर प्रॉब्लेम आहे रेटिनाचा. जो भारतात तर नाही होत आणि बाहेर होतोय पण त्याची पण गॅरंटी नाही आणि त्याचा खर्च आय थिंक कोट्यांमध्ये. तर काका म्हणाले मला तू तुझा जे रिपोर्ट मी बघतोय आणि असं त्यांनी टॅब अवेलेबल करून दिला. पण असं आहे ना की मला सॉरी थोडा पर्सनल बोलते पण बिंग अ ब्लाइंड पर्सन आता 2-3 वर्ष झाले मी बघितलं लोक येतात मदत म्हणून ना ते काठी देतात होतं त्याला आमच्या भाषेत केन म्हणतात. आणि त्यांना असं वाटतं की ठीक आहे आम्ही भरपूर मदत केली. पण अशी लोक भरपूर कमी आहेत जे विचार करतात की नाही तिला ह्या काठीची किंवा कोणाच्या याची आधाराची गरज नाही लागली पाहिजे असं करू. आणि त्याचा विचार काल काकांनी केला आणि विचारलं की तू तुझे रिपोर्ट पाठव आपण बघू वगैरे. हा विचार घरचे करतात आणि मला असं वाटतं की काका ग्राउंड लेवलला राहून ते ग्राउंड लेवलला काय म्हणतात मराठी डाऊन टू अर्थ आहे आणि माणसांना आपल्या माणसांना कनेक्ट करतात आणि खूप मोठी गोष्ट आहे. आता मला ना असं वाटलेलं की अरे सुधाकर घारे काकांचा फोन आलाय कसं करायचं काय बोलू यांना काय सांगू. पण एवढा जेन्युइन माणूस माझ्याशी नॉर्मल जसे आपले काका वगैरे असतात घरात ते कशा बोलतात तसं बोलत होते. एवढं वाटलंच नाही की मी असं कोणतरी मोठ्या माणसाशी बोलते किंवा काय बोलू आरामात. आणि माझं विजनचं झालं किंवा माझं एज्युकेशनचं झालं ते बोला मी सांगते परवा मी ह्यांना काकांना सांगितलं काका असं आहे. त्यांनी आज स्टाफ अवेलेबल करून दिला आणि मागच्या 1.5 वर्षापासून मी फक्त फायदा करते त्याचे की द्या रे शिकायचंय मला. मी जास्त बोलली का मला माहित नाही पण माझं असं आहे की आम्ही जनरली प्रॉमिसवर नाही कामांवर विश्वास ठेवतो आणि ते माझं झालं. एक बोला ना आय एम व्हेरी ग्रेटफुल त्याच्यासाठी की नाही करत हो. धन्यवाद.
ओके 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 घे घे. इथे